मागील 2 तासामध्ये आपण शब्दांच्या जातींचा फक्त संक्षिप्त परिचय करून घेतला। आजपासून आपण नामाला सखोल अभ्यास करण्यासाठी सुरुवात करतोय। पाहूया। नाम याची व्याख्या आपण आधी सुद्धा पाहिली होती बघा। काल्पनिक किंवा वास्तविक गोष्टींना दिलेले नाव म्हणजेच काय नाम। काल्पनिक म्हटलं की ती अमूर्त रूपातही असू शकते, अमूर्त किंवा मूर्त रूपात असणाऱ्या गोष्टींना दिलेले नाव। मग ते व्यक्तींना दिलेले नाव असेल, स्थळाला दिलेले नाव असेल किंवा अमूर्त रूपात असणारे त्यांच्या अंगी असणारे गुण असतील, अवस्था असतील, त्याने केलेल्या कृती असतील, यांना दिलेले नाव म्हणजे सुद्धा काय असते? नाम असते। मग नामाचे सुद्धा आपण 2 प्रकार पाडतोय वर पाहिलं तर। एक ते म्हणजे सिद्ध नाम व साधित नाम। या 2 भागात विभाजन करूया आपण नामाचे। त्यात सर्वात पहिले घेऊया सिद्ध नामाचे प्रकार। सिद्ध नामाचे प्रकार आपण आधी सुद्धा पाहिलेत बघा बरं। त्यात होतं सर्वात पहिले सामान्य नाम। सामान्यातून विशेषाचा बोध होत असेल तर ते झाले विशेष नाम। आणि सामान्य व विशेष या दोघांच्याही अंगी जे काही गुण असतील, त्यांनी जे कृती असन, त्यांची अवस्था असन, यांना दिलेले जे नाव असते त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो। सामान्य नामातून म्हणजेच काय, वस्तूच्या अंगी असणाऱ्या गुणधर्मावरून त्याच्या जातीचा बोध होत असेल तर त्याला सामान्य नाम म्हणतात। चला, म्हणजे सामान्य नामाला आणखीन एक नाव मिळाले ते म्हणजे जातीवाचक नाम। विशेष नाम हे एखाद्या व्यक्तीला जसे आपण नावे दिलेले आहेत विशेष, म्हणजे सामान्यातून विशेषाचा बोध होण्यासाठी दिलेलं जे नाव असतं त्याला आपण विशेष नाम म्हणतो। यांनाच आपण व्यक्तिवाचक नाम देखील म्हणतो। आणि भाववाचक नाम म्हणजेच त्यातील गुणधर्मांना दिलेले नाव असते। यातून आपल्याला गुणधर्म किंवा अवस्था किंवा त्यांनी केलेली कृती यांना दिलेलं ते नाव असतं भाववाचक नाम। म्हणून भाववाचक नामाला या गुणधर्मातला धर्म हा शब्द घेऊन धर्मवाचक नाम असेही नाव मिळाले। पर्यायी जी नावं असतात ना ती सुद्धा आपल्याला त्यांची माहीत असली पाहिजेत। पहा, मग सामान्य नाम आपण जर घेतले बघा बरं, याच्यामध्ये नदी घेतली तर नदीला आपण लगेच विशेष नाम दिले, गंगा नदी झालं, म्हणजे तिला विशेष नाम दिले। मग त्या दिवशी आपण घेतलं होतं बघा, इथे घेतलंय मुलगी, तिलाही मी विशेष नाव दिले बघ बरं, मनस्वी। नदी, गंगा आणि गंगेचं पाणी हे जर शुद्ध असेल तर त्याला शुद्धता आम्ही असा गुण देऊ शकतो भाववाचकामध्ये। ही जर मुलगी सुंदर असेल तर त्यामध्ये मी सौंदर्य असा गुण देऊ शकतो, म्हणजे भाववाचकामध्ये आलोय आपण। चालेल, मग भाववाचक नामे हे धर्मवाचक नाम आहेत। मग हे धर्म ह्या दोघांच्या अंगी जर असेल तर या दोघांनाही आपण आणखीन एक नाव देऊ शकतो। ते आपण त्या दिवशी सुद्धा लिहिलं होतं, त्याला आपण धर्मीवाचक नाम असेही म्हणतो। म्हणजे बघा, सामान्य नाम हे जातीवाचक नाम असूनही धर्मीवाचक नाम आहे। दुसरं, विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असूनही धर्मीवाचक नाम आहे। आणि भाववाचक नाम हे धर्मवाचक नाम आहे। मग परीक्षेमध्ये काय करते, यांच्यामध्ये शब्दांचा फक्त शब्द छल करतील आणि तुम्हाला फिरून फिरून ते उदाहरणं देतील। सामान्य नाम हे बघा ते देतील, सामान्य नाम हे जातीवाचक नाम असूनही धर्मवाचक नाम आहे। मग हे उदाहरण चुकलेलं आहे बघा, काय लिहिलेलं आहे, धर्मवाचक नाम आहे असं म्हणणं चूक आहे। भाववाचक नाम हे धर्मीवाचक नाम आहे, बरोबर आहे का चूक आहे? तर चूक आहे। भाववाचक नाम हे धर्मीवाचक नाम नाही, बरोबर। भाववाचक नाम हे धर्मवाचक नाम आहे, बरोबर। व्यक्तिवाचक नाम हे
विशेष नाम असूनही, म्हणजे काय, विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असूनही धर्मीवाचक नाम आहे, बरोबर. पुन्हा देतील चुकीचं, विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असूनही धर्मवाचक नाम आहे, चूक. उगाच त्यांचा शब्द चल ते करत राहतील आपल्यासोबत. झालं. मग यांच्यामध्ये गुण असन, अवस्था असन, कृती असन, यांना सुद्धा तुम्ही नावे देत चाललेले. बघा, जसं सुंदर घेतलं तर आम्ही त्याला सौंदर्य घेतलंय. क्रूर असन तर तुम्ही लगे क्रौर घेतान. उदार असन तर त्याला लगे तुम्ही औदार्य घ्यायला लागलेत. प्रामाणिक असन एखादा तर तुम्ही लगेच त्याचा प्रामाणिकपणा म्हणजे त्याला पणा लावले. अवस्थेमध्ये सुद्धा येऊ शकतात. जसं बालपण असन तर मग त्याच्या घेतले. बघा, बालपणला आपण बाल्यावस्था देखील म्हणतो. तरुण असन तर त्याला आम्ही तारुण्य म्हणतोय. एखादी कृती केली असन तर कृतीमध्ये सुद्धा घेऊ शकतं. बघा बरं, हे कर, डर, पोहणे हे सुद्धा काय कृतीच आहेत. त्यांचा वापर त्याच्यात करता येईल. मग पुढे चालून ह्या सिद्ध नामाचे जे 3 प्रकार पडलेले आहेत, या 3 प्रकारमध्ये एका प्रकारामध्ये आणखीन 2 प्रकारचा उपप्रकारांचा समावेश करण्यात आला. ती समावेश झालेली कोणता आहे ती मागे सुद्धा आपण लिहिली होती. बघा, पदार्थवाचक नाम व समूहवाचक नाम ही दोन्हीच्या दोन्ही नामे कुठे समावेश करण्यात आलेली आहे? यांचा समावेश करण्यात आला सामान्य नामात. झालं. हे इकडे गेले. फुलांचा गुच्छ, गुच्छ म्हटला तर यांच्याकडे. चाब्यांचा गुच्छ यांच्याकडे. धान्याची रास यांच्याकडेच. बरं, सैन्यही यांच्याकडेच. पाणी याच्यात, लोणी याच्यात, साखर त्याच्यात, लाकूड त्याच्यात. म्हणजे हे पदार्थवाली कुठे गेली? सामान्य नामामध्ये. पुढे चालून काय झालं? हे सिद्ध नामे आतल्या आतच घर बदलायला लागले उपयोगावरून. ही सुद्धा महत्वाची उदाहरणं राहिलीत. बघा, वाक्यातील उपयोगावरून नामाचे प्रकार. हे काही यांच्या बाहेरचे नाही, यातलेच आहेत. बघा, त्यातलं सगळ्यात पहिले सामान्य नाम हे विशेष नामाचे कार्य करते. सामान्य नाम हे काय बनणार आहे? विशेष नाम बनणार आहे. कस काय? मग सामान्य नाम केव्हा राहील? जेव्हा ते शब्द म्हणून राहील, म्हणजे वाक्याच्या बाहेर जेव्हा फक्त एक शब्द म्हणून अभ्यासलं जाईल तेव्हा ते काय राहील? सामान्य नाम राहील. आणि तो शब्द वाक्यामध्ये आला की तो पदाचं कार्य करेन. कुठे करेन? पद. पद केव्हा होईल? तेव्हा पद केव्हा प्राप्त होईल? त्याला जेव्हा तो वाक्यात कार्याला येईन. म्हणजे हे वाक्यामधील त्याचं कार्य झालेले आहे, तेव्हा ते विशेष नाम बनेल. यामध्ये सामान्य नामाचे शब्द आहे आपल्याकडे. बघा, आपली जी जन्मदात्री असते तिला आपण आई म्हणतो, जननी, आई. त्याच्यानंतर बाबा, मोठा भाऊ दादा, मोठी बहीण किंवा लहान बहीण ताई तिला म्हटलेलं आहे. आदरानं घरातील व्यक्तीला आपण आबा देखील म्हणतो. कोणाला आपण आदरानं तात्या म्हणतो. चला, कोणाला अण्णा म्हणतो, आप्पा म्हणतो, चला, भाऊ म्हणतो, भैया म्हणतो. हे तुम्ही वापरत राहतात अशी शब्द. इतकंच नाही तर तुम्ही जे सर्व सुख सोयी युक्त असणारं जे काही ठिकाण असतं त्याला आपण नगर, त्याला आपण शहर म्हणतो, त्यालाच पुरी देखील म्हणतात. पुढे हेच शब्द काय झाले माहिती आहे का? विशेष झाले. म्हणजे एखाद्या विशेष नामाला हे जर जोडून आले तर हे काय होतील? सामान्य होतील. परंतु ते जोडून जर आले, जोडून न येता ते जर स्वतंत्र त्याच विशेष नामाच्या ऐवजी वापरले गेले ते काय बनू शकतात? ते विशेष. बघा, यांच्यामध्ये दादा नुकताच शाळेत जायला लागला. दादा म्हणजे त्यांचा जो मुलगा असन तो आता झाला असन 3.5-4 वर्षाचा. तो कुठं चाललाय आता? शाळेमध्ये. त्याचं काही नाव दिलेलं नाहीये, पण त्याच्याच नावाच्या ऐवजी वापरले तर दादा हे झालं इथलं विशेष नाम. आपण एक मागे उदाहरण घेतलं होतं. बघा, आमची ताई फार हुशार आहे.
आता ते त्यांच्या मुलीला ताई म्हणतात म्हणून सगळ्यालाच ताई म्हणायला लावतात ते, बरोबर आहे. मी तर म्हणतो की काही जणांनी काय त्यांच्या मुलीचं नावच जर ताई जर ठेवलं ना तर मग प्रश्नच मिटला की सगळ्या शाळेतले कॉलेजमधले मुलं सुद्धा तिला काय म्हणतील, ताईच म्हणतील. प्रश्नच राहणार नाही त्रास देण्याचा. चला, आमची ताई फार हुशार आहे. मग आई, माझी आई म्हटलं तर काय झालं, विशेष झालं. बाबा, माझे बाबा, विशेष झालंय, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आबा, बरोबर ना. आपण म्हणतो ना की आबा गेले आणि पोलीस भरतीला काय झाला, खंडच पडलाय बघा जिकडं तिकडं भरतींना. तात्या, तात्यांचा ठोकळा, मागेही मी बोललो तुम्हाला. अण्णा, अण्णा उपोषणाला बसले, असं म्हटलं की उपोषण आणि अण्णा हे समीकरणच लागलेले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. अण्णा म्हणजे अण्णा हजारे. चला, भाऊ, भैया हे आहेतच. नगर, पुरी, बघा आत्ताच आम्ही नगरहून पुण्यास आलो. आत्ताच आम्ही नगरहून पुण्यास आलो म्हणजे आता पुण्याजवळचं नगर कोण आहे तर ते अहमदनगर आहे. अहमदनगर म्हणजे काय म्हणतात सरळ सरळ त्याला आता नगरच म्हणायला लागलेत. आम्ही मागील वर्षी पुरीच्या यात्रेला गेलो होतो, या वर्षी यात्रेला येऊच दिलं नाही त्यांनी. मग पुरीच्या यात्रेला म्हणजे कोणत्या पुरीच्या यात्रेला, तर एकच तर पुरी आहे ती जगन्नाथ पुरी जिथली यात्रा प्रसिद्ध आहे. एक त्याच्यानंतर दुसरं जे पाहूया आपण, विशेष नाम हे सामान्य नामाचे कार्य करते. बघा आता विशेष काय बनायला लागलं इकडं, सामान्य नाम. बघा याच्यातलं म्हणजे जेव्हा तो शब्द राहील तेव्हा तो काय राहील, विशेष नाम राहील. आणि वाक्यामधलं जेव्हा तो पद बनेल तेव्हा तो सामान्य नाम बनेल. असं केव्हा केव्हा शक्य येतं, विशेष नामाचा तुम्ही त्याच्या गुणासाठी जर उल्लेख करत असाल किंवा विशेष नामाच्या आधी संख्या विशेषण जर वापरलेले असेल तर ते विशेष नाम सामान्य नाम बनते. बघा आता काही विशेष नामे आपल्याकडे प्रसिद्धच आहेत. नारद, कळीचा नारद, आपण म्हणतो ना की बस लाव्या लाव्या करायचं असलं कळ लाव्या, त्याला आपण काय म्हणतो की नारदाचा रोलच आहे याच्यामध्ये नारद. ना अतिशय कोपिष्ट ऋषी म्हणून प्रसिद्ध आहे जमदग्नी, परशुरामाचे वडील. जमदग्नी, नारद जमदग्नी झाला. त्याच्यानंतर कुंभकर्ण, हेही नाव फार प्रसिद्ध आहे रामायणामध्ये. चला, बिभीषण म्हटलं की म्हणतात ना घर का भेदी लंका ढाय, म्हटलं की बिभीषण. नारद, जमदग्नी, कुंभकर्ण इतकंच न, देशमुख, पाटील पहिले एक एकच असायचे, आता अनेक झालेले आहेत गावामध्ये सुद्धा. पाटील हे सुद्धा यांच्यामध्ये तुम्हाला घेता येईल. हे सुद्धा काय झालं, विशेष नामात. पण यांचा उपयोग जर इकडे आला वाक्यामध्ये सामान्यसारखा तर पाहूया आपण. चला, आमच्या गावात 4 नारद आहेत. किती नारद एकूण, 4 नारद आहेत. मग शांती कसं टिकेल बरं तुमच्या गावामध्ये जर इतके नारद तुम्ही जमा करून ठेवले असतील तर. बस याचं त्याला त्याचं याला होत रे. मग नारद काय झालं याच्यातलं, हे विशेष नाम आता ते काय झालंय, सामान्य नाम झालेलं आहे. परत हे एक उदाहरण घेतलेलं आहे, तुमचा मुलगा म्हणजे कुंभकर्णच. इथे मुलगा हे एक नाम आहे आणि कुंभकर्ण हे एक नाम आहे. जर उद्या चालून ह्या दोन्हीही नामाचे जर त्यांनी आपल्याला प्रकार विचारले तर सांगता आलं पाहिजे. चला, हे काय झालं, मुलगा. आता काही जण म्हणते सर मुलगा सामान्य नाम आणि कुंभकर्ण विशेष नाम. काही जण थोडा सुधार करून घेतील स्वतःमध्ये, नाही सर कुंभकर्ण हे इथं त्याच्या गुणासाठी वापरलेलं आहे म्हणून ते सामान्यासारखं झालेलं आहे. मग काय करतील, मुलगा सामान्य नाम आणि कुंभकर्ण हे काय झालं, सामान्य नाम, असा एक पर्याय तुम्हाला देतील. पण खरं काय याच्यामध्ये बघा, तुमचा मुलगा म्हटलंय आम्ही, कोणाचा नाही, तुमचा मुलगा म्हणजे विशेष झालेला आहे. म्हणजे हे झालं याच्यातलं विशेष नाम आणि हे झालं याच्यातलं सामान्य नाम. झालं बरं. तुझे काका म्हणजे जमदग्नीच. तुझे काका म्हणजे जमदग्नी म्हणजे याचे काका सुद्धा काय असतील म्हणजे का, खूप तापट डोक्याचे असतील, खूप शीघ्रकोपी असतील. म्हणून त्यांनी काय केलं, काका म्हणण्याच्या ऐवजी काय म्हटलं, डायरेक्टच त्यांना तुलनाच करून टाकली त्यांची जमदग्नींशी. बघा
ते उदाहरण यांच्यात घेता येईल. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. उपयोगावर आधारितच तिसरं जे आहे बघा, भाववाचक नाम हे विशेष नामाचे कार्य करते. भाववाचक देखील विशेष नामाचे कार्य करायला लागले. बघा बरं, जेव्हा तो शब्द म्हणून वापरला जाईल तेव्हा तो भाववाचक राहील आणि वाक्यामध्ये पदाचा उपयोग झाला की ते विशेष नाम. कारण काही भाववाचक नामे सुद्धा व्यक्तीला दिली जातात तर ती व्यक्तिवाचक नामे बनतात, विशेष नाम बनतील. बघा यांच्यामध्ये घेतलंय आपण शांती, दुसरं घेतलं आम्ही इथं लगे विश्वास, काही ठिकाणी लगेच उल्हास किंवा ह देखील वापरून लिहितील ते उल्हास, ते देखील याच्यात दिलेलं आहे. विलास असे सुद्धा नावं आहेत. काही ठिकाणी सरळ सरळ विशेषणच वापरले, सुंदर लगे सुंदरराव, उत्तमराव, विशेषणाचा सरळ सरळ वापर केलेला आहे. ते सुद्धा नामाचं उपकार काम करतायत. पण इथं भाववाचक नामे विशेष नामाचं कार्य करतील. बघा यांच्यामध्ये माझी भाची, विश्वासवर मला अजिबात विश्वास नाही, हे देखील याच्यामध्येच बसतं. उल्हास नेहमी विलासात असतो आणि विलास नेहमी उल्हासात असतो. दोन्ही मी एकत्र करून टाकले त्याच्यामध्ये. ते म्हणजे काय झालं, भाववाचक काय झालं याच्यामध्ये विशेष नामाचं कार्य करताना आपल्याला आढळतंय. इतकंच नाही तर मधुर पासून तयार झालं माधुरी, हे सुद्धा याच्यामध्ये आलं. तर परीक्षेला येऊन गेलं उदाहरण ते माधुरी उत्तम नाचते आलं. काही जण लगे माधुर्या अशी सुद्धा नावं त्याच्यापासून केलेली आहेत. आणखीन एक ज्याचा पुस्तकात समावेश नाही आहे पण मला वाटतं असायला पाहिजे, ठीक आहे, मी सांगून देतो. त्याच्यामध्ये सामान्य नाम हे भाववाचक नामाचे कार्य करते. सामान्य नाम आहे पण ते जर गुण दाखवत असेल तर त्याला काय म्हणा तुम्ही, भाववाचक नाम म्हणा. झालं. म्हणजे याच्यातला जो शब्द आहे तो बनेल याच्यामध्ये सामान्य नाम, पण वाक्यात पदासारखा जर तर वापरला गेला तर तो भाववाचक नामाचं कार्य करताना आढळतो. बघा मी इथं घेतलंय, नुसतं मी इथं आई शब्द घेतला तर लगेच याच्यात काय आलंय, हा सामान्य झालाय. मी इथं देशभक्त म्हटला तर इथं सुद्धा काय झाला, हा सामान्य झाला. पण मी जर याला इकडे जर वापरलं, बघा बरं, तिच्यातील आई जागी झाली, तिच्यातील आई जागी झाली म्हणजे काय, आई म्हणजे त्यांना म्हणायचंय आईपण किंवा मातृत्व तिच्यातलं जागे झाले. म्हणून यावरून हे काय झालं, भाववाचक नामामध्ये मोडेल. बघा त्याच्यातील देशभक्त जागा झाला, देशभक्त जागा झाला म्हणजे त्याच्यातला कोणता गुण जागा झाला तर देशभक्ती जागी झाली. आजकाल ही आपल्या सर्वांमध्ये जास्त जागी झालेली आहे गेल्या 4-5 वर्षात. बरोबर आहे. इतक्या वर्ष आम्हाला देशभक्ती काय असते हेच माहीत नव्हती, पण कमीत कमी 5-6 वर्षात माहीत तरी झालंय. झालं. मग देशभक्ती आमच्यातली काय झाली, जागी झाली. हे याच्यामध्ये काय झालं, सामान्य नाम काय झालं, याच्यामध्ये भाववाचक नामाचं कार्य करताना आढळले. आता याचा जो पुढचा जो प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे काय, साधित नामाचा. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. साधित नामाचे प्रकार. साधित नामे कोणकोणती आहे यामध्ये बघा, विशेषण, क्रियापद, क्रियापदामध्ये दोघांचा अभ्यास करायचा, धातू
व धातू साधिताचा, या धातू साधिताला आपण कृदंत देखील म्हणतो. विशेषण, क्रियापद, त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय किंवा शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय यांचा नामाप्रमाणे उपयोग होत असेल तर साधित नामे तयार होतात. मग आता ज्याच्यापासून तयार होईल त्याचं नाव त्याला द्या. बघा इथे विशेषणापासून तयार झालं त्याला विशेषण साधित नाम, धातूपासून तयार झालं त्याला धातू साधित नाम, क्रियाविशेषण अव्यय असो का शब्दयोगी अव्यय असो का उभयान्वयी अव्यय असो का केवलप्रयोगी अव्यय असो, ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट सामायिक आहे ती म्हणजे अव्यय, म्हणून त्याला आपण अव्यय साधित नाम म्हणणार आहोत. बघा त्यातलं पहिलं विशेषण साधित नाम, हे नामच आपण त्याला देऊन टाकू आता. बघा म्हणजे कोणाचा, विशेषणाचा नामाप्रमाणे उपयोग केला जातो. म्हणजे विशेषण नामाचे कार्य करत असेल तर काय झाले, ते विशेषण साधित नाम झाले. बघा आपण हे उदाहरण घेतलेले आहेत मागेच. श्रीमंत लोकांना गर्व असतो. लोकांना हे झालं याच्यातलं सामान्य नाम आणि हे झालं याच्यातलं विशेषण. आता हे यातलं अनेक वचन आणि याला लागलेलं चतुर्थीतलं जे काही प्रत्यय आहे ते आपण ह्या विशेषणाला जोडले आणि यातला लोक आहे सामान्य नाम काढून टाकले तर हेच याच्यातलं काय बनेल, सामान्य नाम बनेल. मग आपण लगेच त्याचं करून टाकलं. बघा बरं, श्रीमंतांना गर्व असतो, त्याच्यामध्ये लागलं. आपण लगेच म्हणतो शहाण्या व्यक्तीला शब्दाचा मार, लगेच करतो शहाण्याला शब्दाचा मार. शहाण्याला, व्यक्तीला त्यातलं ला काढलं आणि ते आपण शहाणा या विशेषणात जोडलं, शहाण्याला शब्दाचा मार. मग इथं श्रीमंतांना गर्व असतो हे झालं याच्यातील विशेषण साधित नाम. ह्यांच्यातले आपण घेतलं बघा, तो गरीब लोकांना मदत करतो. याला लगेच तुम्हाला करता येईल काय, तो गरिबांना मदत करतो. गरिबांना, आणि यातलं गरीब काय झालं, विशेषण, ते झालं तिकडे विशेषण साधित नाम. चला दुसरा प्रकार याच्यामध्ये आहे तो म्हणजे धातू साधित नाम. यात काय होणार आहे बघा, धातू किंवा धातू साधिताचा नामाप्रमाणे उपयोग केला जातो, तेव्हा त्याला काय म्हणायचं आपल्याला, धातू किंवा धातू साधित नाम. धातू असलं तरी त्याला धातू साधित नामच म्हणायचं आहे. झाले. आपण उदाहरण घेतले होते बघा, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, हे घेतले होते. मग याच्यामध्ये कर डर हे देखील याच्यात घेतले. बघा दुसरं, देणाऱ्याने देत जावे अन घेणाऱ्याने घेत जावे. याचे बघा, देणाऱ्याने, दे या धातूला बघा बरं आपण न प्रत्यय लावलं आणि ते बघा देणाऱ्याने, त्याला विभक्ती प्रत्यय सुद्धा लावलं, देणाऱ्याने. इकडे काय आलं, घेणाऱ्याने, हे देखील याच्यात आले.
दुसरं बघा, वाचणे हा माझा छंद आहे. हे पण याच्यात आले, वाचणे हा माझा छंद आहे. परमेश्वर आपल्या सर्वांचा दाता आहे. दाता हे सुद्धा कशात आलं, याच्यामध्ये धातू साध्यमध्ये येते. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे अव्ययांचा उपयोग नामाप्रमाणे होईल का, तर हो. मग त्याच्यामध्ये घेतले बघा बरं, अव्यय साधित नाम. मग याच्यात जी अव्यय आहेत बघा, त्याच्यात दिलं मी अव्ययांचा उपयोग नामाप्रमाणे केला जातो. मग त्यांचे काही वेगळे आपण लिहिणार नाही, कारण तसे त्यांची नावे त्यांची दिली जात नाहीत. चला यामध्ये घेतलंय मी याच्यात, आपल्या व्यवहारात बाहेरचा नको. मग बाहेरचा, बाहेर, आत, बाहेर ही तर अव्यय आहेत, क्रियाविषय अव्यय आहेत. यांना लगेच चा आपण काय केलं, विभक्ती प्रत्यय जोडलं, त्याचा कार्य काय करून टाकलं, याच्यामध्ये नामाप्रमाणे करून टाकले. आपल्या व्यवहारात बाहेरचा नको. ठीक आहे. आणखीन याच्यामध्ये उभयान्वयी अव्ययांचा देखील वापर केला गेलेला आहे बघा. तो बोलताना परंतु जास्त वापरतो. हे देखील आपण मागे उदाहरण घेतले होते. काय वापरतो, तर परंतु वापरतो. आपल्या खेळाडूंची सर्वत्र वाहवाह झाली. आता आपल्याला माहिती आहे, वाहवाह जर घेतला तर शब्दाच्या वाक्याच्या सुरुवातीला पाहिजे तर उद्गाराचे चिन्ह पाहिजे होतं. इथं उद्गार चिन्ह लागलेलं नाहीये, तरी पण वाहवाह शब्द हा नामाप्रमाणे वापरला गेलेला आहे. मग यामध्ये एक महत्वाचं आहे, साधित नाम ओळखायची पद्धत आहे. एक तर तुम्ही कोण, काय असे प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर मिळेल. बघा बघा, कोण देत जावे, कोण घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने घेणाऱ्याने घेत जावे. त्याला काय नाही, त्याला काय कशाला, त्याला कर नाही, त्याला डर कशाला. बघा, काय हा माझा छंद आहे, वाचणे माझा हा छंद आहे. आपल्या व्यवहारात कोण नको, बाहेरचा नको. तो बोलताना काय जास्त वापरतो, परंतु. आपल्या खेळाडूंची सर्वत्र काय झाली, वाहवा झाली. तो कोणाला कोणाला गर्व असतो, श्रीमंतांना. तो कोणाला मदत करतो, गरिबांना. हे काय, कोणाला, कोण, ह्या प्रश्नांची उत्तर जर मिळाले ती काय होऊ शकते, साधित नाम होऊ शकतात. तर तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपल्याला नामाचे विकार पाहायचे, नामाचे विकरण. म्हणजे नाम कोणकोणत्या गोष्टीने बदलू शकते, किंवा नामाला विकारी शब्द जेव्हा म्हटले तर नामाचे विकार आपल्याला अभ्यासावे लागतील. बघा, नामाचे विकरण. थोडक्यात आपल्याला 3 विकारांचा अभ्यास करायचा आहे. त्यातला जो पहिला आहे तो म्हणजे वचन, दुसरा जो अभ्यासायचा आहे लिंग, आणि तिसरं जे विकरण अभ्यासायचं आहे ते म्हणजे विभक्ती. या 3 प्रकारामध्ये घ्यायचं आहे. त्यातलं सगळ्यात पहिले आपण वचनाचे नियम अभ्यासणार आहोत. बघा, हे जवळपास 6 मुद्द्यामध्ये आपण वचनाचे नियम घेणार आहेत. आणखीन आपण शब्दाचे देखील, त्या शब्दामध्ये म्हणजे नामातील शेवटच्या स्वरामध्ये काय बदल होतात, त्यानुसार काय नियम पडतात ते देखील घेणार आहोतच. बघा, वचनाच्या नियमामध्ये सगळ्यात पहिले केवळ सामान्य नामाचेच अनेक वचन होते. म्हणजे केवळ सामान्य नामाचेच तुम्ही वचन बदलू शकता, एक वचनाचं अनेक वचन करू शकता. चला, समजा मी इथं लिहिलं बघा रस्ता, तर तुम्ही लगे रस्ताचं करतान रस्ते, रस्ताचं काय केलंय, रस्ते. मी जर इथं बी दिलं तर तुम्ही लगेच बीचं अनेक वचन करतान बिया. यामध्ये दुसरा जो आलेला आहे, इथं पहिला झाला केवळ सामान्य नामाचेच अनेक वचन होते. दुसऱ्या याच्यामध्ये आहे की आदरार्थी आपल्याला बहुवचन अभ्यासाचं असेल तर कसं होईल. बघा बरं, व्यक्तीविषयी
आदर दर्शविताना त्या नामाचे आदरार्थी बहुवचन केले जाते. मग त्यांना काही प्रत्यय लावले जातील. बघा बरं, व्यक्तीच्या नामाशेवटी बघा राव, पंत, महाराज, साहेब, जी यासारखे शब्द लावले जातात. तर स्त्रिया असतील तर स्त्रियांसाठी वेगळे शब्द दिलेले असतील. बघा, स्त्रियांसाठी मावशी, आई, काकू, काहीला लगेच ताई यासारखे शब्द लावले जातात. तसंही आपण त्यांना आदर देऊन बोलू शकतो आदरार्थी बहुवचनामध्ये. बघा, आपल्याकडे लगेच विजय असं म्हटलं तर लगेच काय झालं, ते एकवचनीमध्ये चाललंय. पण तुम्ही जर म्हटलं विजयराव या, बसा, दिला का नाही आदर. म्हणजे कालपर्यंत याची पोस्ट निघली नव्हती एमपीएससी, तेव्हा विजय होता, विजया होता, ए विजया, बस विजया. आता काय झालं, लगेच पोस्ट निघली की लगेच विजयराव या, विजयराव बसा, चहा घेऊन जा, लगेच आदर. तो इस्नू असतो, इस्नू, इसन्या, त्याला वेगळ्या नावानं. जरा थोडासा काही त्याला पद मिळालं की झालं लगेच विष्णू पंत या, बसा, तुम्ही पण या, बसा, जसे विजयराव बसलेत तसे. गावाकडे आपला सध्या असतो, सध्या. पण सध्या काय करतो की भगवे कपडे घालून आला की मग झाला तो सदानंद महाराज, झाले ते सदानंद महाराज. एखाद्या लगे आपण साहेब, आजकाल लगेच म्हणतात एकच साहेब, डॅड डॅश साहेब, बस तेवढंच म्हणतात. एखाद्याला जी लावतो आपण आदर देण्यासाठी, हे सुद्धा वापरले जातात. काही ठिकाणी पंत, राव हे देखील तुम्ही वापरू शकता. एखादी स्त्री रस्त्यामध्ये चालली असेल ती लगेच सांगणं, अहो मावशी बाजूला चला, बाजूला सरका, अहो ताई बाजूला सरका, अहो आई बाजूला बसा, आपण असं म्हणणार. म्हणजे त्यांना काय करणारे, आदर देणारे. म्हणजे आदरार्थी काय झालं, ते बहुवचन जरी केलेले असले तरी ते एकवचनच मानले जाते. पुढे तिसरं, व्यक्तीविषयी जवळीकता किंवा आपण त्याला सलगी म्हणतो. बघा, व्यक्तीविषयी जवळीकता दर्शविताना नामाचे एक वचन वापरले जाते किंवा त्या नामाच्या ऐवजी एखादं सरनाम वापरत असेल तर ते एकवचनीमध्येच घेणारे आपण. बघा, आपण बाबाला कधीच तू म्हणत नाही. बघा, बाबाला जर तू म्हटलं ना तर बाबा पहिले घराच्या बाहेर काढतील आणि एटीएमचा नंबर बदलून टाकतील, कोड, बस बोंबलत. मग चला बाबा आला असं म्हणतो का, बाबा बाबा तू काय कामाचा असं म्हणतो का, नाही. आपण लगेच आई, अतिशय जवळीकता असते आपल्या आईशी. बघा, आई तू हे कर, आई तू ते कर, आई तुला कळतच नाही, मामा तू केव्हा येणार, मामाला पण तू केव्हा येणार असं म्हटलं. मामा जरी वयानं मोठा असला तरी आदर न दाखवता जवळीकता दाखवून त्याला लगेच जवळचा केलेला असतो. इतकंच नाही, आपल्या घरातले आपली मोठी बहीण असन किंवा लहान बहीण असन, मोठा भाऊ असन, त्यांना सुद्धा आपण अरे तुरेच करतो, अहो जाहो करत नाही. अहो जाहो म्हणजे एकदम दूर लोटल्यासारखं वाटते. इतकंच कशाला, आता आपल्यापेक्षाही वयानं मोठे असलेले जे काही अभिनेता अभिनेत्री असते त्यांना सुद्धा आपण नावानंच बोलवतो. माधुरी छान नाचते, माधुरी काय तुझ्या एवढी आहे का रे, ती 54 वर्षाची आहे ना आता, बरं ना. अमिताभनं छान रोल केला बरं का, अमिताभ तुझ्या एवढा आहे का, 74 वर्षाचा आहे तो, तुझ्या आजोबाच्या वयाचा आहे तो, म्हणजे आजोबा बघत अमिताभ, एकेरीच बोलणं आहे त्यांना, कारण ते एकदम आपल्याला जवळचे वाटतात. इतकंच कशाला, आपण देवाला सुद्धा एकेरीच बोलवतो.
त्यांना असे राव लावत नाही. गणेशराव तुम्ही काय 22-23 तारखेला येणार आहे म्हणे, मग काय करत तुमची मूर्ती 2 फुटाची घ्यायची का 5 फुटाची घ्यायची? गणेशराव सांगा. या लक्ष्मीताई तुम्ही आमच्या घरी कधी येणार आहेत? सरस्वतीताई आलेल्या आहेत, लक्ष्मीताईची यायच्या राहिलेल्या आहेत, असं म्हणतो का आपण त्यांना लगेच? आदरानं नाही. लगे महेशराव, चला महेशरावांचाच महिना चालू आहे हा सध्या, श्रावणाचा महिना महेशरावांचा. तर पण आपण महेशराव, विष्णुपंत अशी ते देवाला नावं देऊन त्यांची लगेच आपण त्यांना आदर आरती करत नाही, तर त्यांना एकेरी बोलून त्यांना आपण जवळीकता निर्माण करतो. झालं. हे व्यक्तीविषयी जवळीकता दाखवताना काय करा, तुम्ही नामाचे एक वचन वापरा. बघा, आई तू केव्हा येणार? मामा तुला काही कळतच नाही. एकेरी त्यांना बोललं आहे. बघा, चौथं, काही नामे नेहमीच अनेक वचनी रूपातच वापरली जातात, त्यांना एक वचनात आणायचं नाही. मग कोण आहेत त्याच्यामध्ये? बघा बरं, कांजण्या असं म्हटलेलं आहे. बघा, कांजनी ने म्हणत, कांजनी निघाली असं म्हणून तर 4-5 कांजण्या निघतील. झालं. कांजण्या. त्याच्यानंतर खेळाचं नाव आहे बघा, आट्या पाट्या. काही ठिकाणी म्हणतील क्लेश हाल. तर काही जण असे म्हणते की कालच्या कार्यक्रमात काय हाल झाले रे बाबा, विचारू नका काय हाल झाले. म्हटलं तरी कळलं आम्हाला ते अनेक वचनात आलंय म्हणून. क्लेश हाल देखील काय झालंय, अनेक वचनामध्ये झालेले. देवी नावाचा हे रोगाचं नाव आहे, देवी, हे सुद्धा कशात झालं तुमचं? अनेक वचनामध्ये चाललेलं आहे. झालं. शहारा का शहारे. आपण म्हणतो ना, अरे ती घटना पाहून माझ्या अंगावर शहारे उभे राहिले. तर एखादं म्हणून ती घटना पाहून माझ्या अंगावर पहिले एक शहारा उभा राहिला, नंतर त्याला पाहून बाकीचे लाजेने उभे राहिले. म्हणजे आपल्या शरीरावरचे जे लव असतात, ज्याला रोम म्हणतात, ज्याला केश म्हणतो आपण, ते शहारा, ते उभे राहिले, शहारा. त्याच्यानंतर बघा बरं, डोहाळा हा शब्द नसतो, काय असतं ते? डोहाळे. म्हणजे अनेक प्रकारच्या इच्छा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. हे सुद्धा काय असतात? अनेक वचनी रूपात. परत, वस्तू किंवा व्यक्तींची विपुलता दर्शविताना नामाचे एक वचन वापरले जाते. केव्हा? तुम्हाला विपुलता दाखवायची असेल तर. बघा, मागील वर्षी पंढरपुरात लाख माणूस जमला. म्हणजे लाख माणसे जमली असं म्हणण्यापेक्षा लाख माणूस जमला. बघा, पाटलांकडे पुष्कळ पैसा आहे. पैसे नाही, पैसा आहे. म्हणजे याचा अर्थ हे एक वचनी वापरून काय केले त्यांनी? विपुलता दाखवलेली आहे. यंदा खूप आंबा पिकला, परंतु परिस्थितीमुळे तो विकला गेला नाही. यंदा कांदाही खूप पिकला, पण भावच मिळाला नाही. कांदे म्हणत नाही, कांदा. आंबेने आंबा. ही दाखली विपुलता दाखवायची असेल तर. आणि 6वा आणि यातला शेवटचा नियम आहे तो म्हणजे संख्यावाचक नामांचा एकच संच मानला तर हे नाम एक वचनी असते. परंतु त्यांचे अनेक संच मानले तर हे नाम अनेक वचनी बनते. यासाठी बघा, दोघांचं मिळून इथं झाले बघा जोडपे.
जोडपे नपुसकलिंगीमध्ये आहे बघा, ते जोडपे फार सुंदर आहे. झालं बघा, जोडपे याच्यात आलं, तुम्ही घेतलंय डझन, आम्ही 1 डझन आंबे विकत घेतली. पण जर तुम्ही त्याच्या आधी संख्या विशेषण वापरलं तर बघा बरं, बागेत 4 जोडपी बसली होती, पोलिसांनी ती पकडून नेली. त्याच्यातलं एक लग्न झालेलं होतं, त्यांनाही नेलं पकडून. आम्ही 1 डझन आंबे आणले, तर आम्ही 2 डझन आंबे आणले. डझनचं अनेक वचन डझने झाले का? नाही. मग त्याच्यामध्ये जोडपे आहे, डझन आहे, तुम्ही सहस्त्र घेऊ शकता, कोटी घेऊ शकता, ती यांच्यामध्ये टाकू शकता. कशात? संख्यावाचक नामामध्ये. ठीक आहे, तर एवढ्या आपण थांबूया, बाकीचं आपण उद्याच्या तासाला घेऊया.